गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। परिणामी पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल केली आहे। अशावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कृष्णराज महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत शुक्रवार पेठ परिसराची पाहणी केली। तसंच प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत चालली आहे। त्यामुळे पंचगंगा नदी इशारा पातळीवर गेल्यानं जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांनी आज सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पुराचा फटका बसणाऱ्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पाहणी केली। शुक्रवार पेठेतील गायकवाड वाडा, जगद्गुरू शंकराचार्य मठ, गवत मंडई परिसरात पुराचं पाणी शिरतं। त्यामुळे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अग्निशामक दलाचे प्रमुख मनीष रणभिसे यांच्यासह अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि कृष्णराज महाडिक यांनी गायकवाड वाड्याजवळ राहणाऱ्या कुटुंबियांची भेट घेतली। तसंच महापालिका यंत्रणेकडून धूर औषध फवारणी करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या। त्यानंतर पूरबाधित नागरिकांचं स्थलांतरण करण्यासाठी उत्तरेश्वर पेठेतील शाळेची पाहणी केली। या सर्व परिसराची स्वच्छता आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी महाडिक यांनी सूचना केल्या। तसंच स्थलांतरित नागरिकांना ब्लँकेट्स, कोरडा खाऊ यासह आवश्यक ती मदतीची जबाबदारी आपल्या मित्रमंडळींवर असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी जयदीप घरपणकर, राज माने, पृथ्वीराज मोरे, कुणाल भणगे, हरीश पाटील, सिद्धार्थ शिरोळे, सुमित चौगुले, विशार शिराळे यांच्यासह महाडिक यांचा मित्रपरिवार उपस्थित होता।